जय शिवराय, जय भीम. महाराष्ट्रात राजकारणी नेते, राजकीय नेते गुंड झालेत की गुंडच राजकीय नेते झालेत हे तुम्ही आम्ही आज बघत आहोत. सूर्यवंशी साहेबांचा खून असो किंवा संतोष देशमुखांचा खून असो, ज्या पद्धतीने प्रामाणिकपणे पोलीस यंत्रणा प्रामाणिक आणि निष्पक्ष राहिली पाहिजे ती कुठेही दिसत नाही. का? कारण सत्ताधाऱ्यांनी सत्तेचा ज्यांना माज आहे त्या संपूर्ण पोलीस यंत्रणेला आपल्या मर्जीप्रमाणे वागण्यास मजबूर करीत आहेत. आता गुन्हेगाराला शिक्षा करण्यासाठी तपास करायचं की गुन्हेगाराला निर्दोष सुटण्यासाठी तपास करायचं, या पद्धतीने संपूर्ण यंत्रणा दिसत आहेत. आव्हाड साहेब बोलत होते, काही मागच्या खून खटल्याबद्दल देखील त्यांनी जे अनेक मर्डर्स झाले, खून झाले त्याबद्दलही बोलत होते. आणि साहजिकच मला माझ्या गावाचा एक तरुण मुलगा जो मोहसिन शेख होता, ज्याच्या पुण्यामध्ये खून झाला होता, तो देखील आठवला. कारण स्वतः पोलीस इन्स्पेक्टरने त्याची हत्या करून त्याचा मृतदेह जाळला होता आणि सर्व पुरावे नष्ट केले होते. 15 वर्षे केस कोर्टात चालते. सरकार जितेंद्र आव्हाड साहेबांचीच होती. आर पाटील देखील गृहमंत्री होते, छगन भुजबळ साहेब गृहमंत्री होते. पक्ष हा आहे की तो आहे हा माझ्यासाठी काहीही फरक पडत नाही. पण खून करणाऱ्याची जी प्रवृत्ती आहे, सत्तेचा जो माज आहे, तो प्रत्येक सत्ताधारीसाठी एकच असतो असं मानणारा मी आहे. आणि सर्वसामान्य माणसांना जो जीवन जगण्यास हतबलतेने तो जगत आहे की त्याला वाटत आहे की आपण काहीही करू शकत नाही, अतिशय तो लाचार झालेला आहे. ही अवस्था या महाराष्ट्रासाठी अतिशय दुर्दैवी आहे. आणि म्हणून मी सांगतो की सर्वसाधारणपणे जे खून होतात, मुर्दे पडतात, एक तर तो अल्पसंख्याक समाजाचे असतील किंवा बहुजन समाजातील असतील, क्वचितच मराठा समाजाचे देखील असतील, पण प्रवृत्ती कोणती आहे हा त्याहीपेक्षा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. कारण ज्या पद्धतीने सत्ता आहे म्हणजे आपण काहीही करू शकतो, कोणत्याही थराला जाऊ शकतो, ही वृत्ती अतिशय भयानक आहे. आणि म्हणून मी फक्त एकच सांगू इच्छितो की सूर्यवंशी साहेब आणि देशमुख साहेब यांच्याच नव्हे तर ज्या ज्या निष्पापांची हत्या झालेली आहे त्याची प्रामाणिकपणे इन्क्वायरी झाली पाहिजे. हायकोर्टाने सुमोटो घेतलं पाहिजे आणि कठोरात्मक शिक्षा झाली पाहिजे आणि लोकांना ती शिक्षा झालेली आहे हे दिसलं पाहिजे. इतकंच बोलून मी इथे थांबतो. जय भारत, जय संविधान. सगळ्या बांधवांना माझी विनंती राहील की सर्वांनी वेळेचं भान ठेवून आपले 2 मिनिटं व्यक्त करण्याची कृपा करावी.